नमस्कार, मी वृषाली पाटील देश महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीची बातमी, फडणवीस आणि शिंदेंसोबतच्या भेटीबद्दल राज ठाकरे संभ्रम दूर करतील असं संजय राऊतांनी म्हटलेले। राज-उद्धव युती व्हावी ही लोकांची इच्छा असल्याचंही संजय राऊत यांनी म्हटले। तर युतीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनसेकडे विनवणी होत असल्याची टीका भाजपने केली आहे। मराठीसाठीच्या मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, पण या दोघांची निवडणुकीतही युती होणार का असा प्रश्न निर्माण झालाय। कारण भाजप आणि शिंदेंसोबतच्या भेटीगाठींबाबत एक दिवस राज ठाकरे संभ्रम दूर करतील असं संजय राऊतांनी सामनातल्या रोखठोकमध्ये लिहिलंय। शिंदे फडणवीस हे राज ठाकरे यांच्या निवासानी चहापानासाठी जातात। राज ठाकरे त्यांचं स्वागत करतात। शिंदे यांचे महाराष्ट्राच्या राजकारणातील स्थान औट घटकेच्या फौजदारासारखे आहे। फडणवीस हे राज ठाकरे यांना भेटून राजकीय हवा गरम करतात। शिंदे यांचीच हवा सध्या संपल्याने त्यांच्या भेटीगाठी फुसके आहेत। या दोघांमुळे सध्याची मराठी एकजूट संपेल असं वाटत नाही। एक दिवस स्वतः राज ठाकरे समोर येऊन या सगळ्यावर बोलतील आणि संभ्रम दूर करतील हे नक्की, असं संजय राऊतांनी रोखठोकमध्ये लिहिलंय। राज-उद्धव यांच्यातल्या युतीबद्दलही निवडणुकीआधी भूमिका स्पष्ट होईल अशी आशा संजय राऊतांनी व्यक्त केली आहे। राज ठाकरे यांनी व्यासपीठावरून सांगितलेलं आहे की बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकार करू, आणि माननीय उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत लोकांच्या मनात जे आहे किंवा महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल आणि तुमच्या मनात जे आहे ते होईल। फार चर्चा न करता आपण त्या गोष्टीला वेळ द्यायला पाहिजे। योग्य वेळी योग्य निर्णय होतात। एक लक्षात घ्या की या विषयावरती आता चर्चा फार झाली आणि होते की माननीय उद्धव ठाकरे माननीय राज ठाकरे एकत्र येतील का आणि पुढे काय करतील। मला वाटतं त्याला महानगरपालिका निवडणुका अजून जाहीर झालेल्या नाहीत आणि त्यानंतर तुम्ही हा प्रश्न विचारा। पण ठीक आहे, मी एवढंच म्हणतोय की लोकांची इच्छा आहे। लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी महायुतीला जाहीर पाठिंबा दिला होता। राज-उद्धव यांच्या एकत्रित मेळाव्याच्या काही दिवस आधी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये भेट झाली होती। त्याआधी एप्रिल महिन्यात एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंची भेट घेतली होती। त्यामुळे राज ठाकरे महायुती सोबत असल्याची चर्चा सुरू झाली होती। याच चर्चांवर राज ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करतील अशी आशा राऊतांनी व्यक्त केली। राज ठाकरे बोलतात ते अभ्यासाने बोलतात, त्याचा अनुभव मला आहे। तुमच्या मालकामध्ये आता प्रोग्रेसिव्ह मराठीचा अजेंडा घेऊन ज्यावेळेला दोघांचा मेळावा झाला तर काय बघायला मिळालं? राज ठाकरे फक्त मराठी भाषेवरती बोलले आणि तुमचा मालक उद्धव ठाकरे याच्यावरती बोलता तुम्ही। ज्या राज ठाकरे आणि मनसेची संपलेला पक्ष अशी दिवसरात्र हेटाळणी उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे करत होते, तेच आज राज ठाकरे यांच्याशी युती करा युती करा युती करा, युती करणं कसं महाराष्ट्रासाठी आवश्यक आहे, हतबलतेतून शेवटचा हातपाय मारायचा, त्या भूमिकेतनं राज ठाकरेंना रोज विनवण्या करण्याची वेळ आज संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर आली। दोन भाऊ एकत्र आले ही चांगली गोष्ट असं अमृता फडणवीसांनी म्हटले। ठाकरे बंधू एकत्र येण्यावरून अमृता फडणवीस यांची ही प्रतिक्रिया। कोणताही अजेंडा असो किंवा नसो, दोन भाऊ एकत्र येणं कुटुंबासाठी चांगलं असं त्यांनी म्हटलंय। आनंद आहे, जीवलग नाती जेव्हा तुटतात परत एकत्र येतात ती चांगली गोष्ट आहे। आणि असंच त्यांनी एक एक्झाम्पल ठेवलं की भाऊ भाऊ काही भांडत असतील तर येऊन जायचं, काही अजेंडा असो नसो ती वेगळी गोष्ट, पण एकत्रित राहणं कधी चांगलं कुटुंबासाठी। गुणरत्न सदावर्ते ठाकरे बंधूंविरोधात कोर्टात याचिका दाखल करणार आहेत। राज्यात तिसरी भाषा शिकली जाईल असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले। हिंदी सक्तीचा GR पुन्हा लागू करा असंही सदावर्तेंनी म्हटलंय। आणि ह्यापुढे ह्या महाराष्ट्रामध्ये तिसरी भाषा शिकलीच जाईल, कारण केंद्राची गाइडलाइन है, केंद्र का कानून है और उसके लिए जो जो कर सकते। हिंदी भाषा लोगों की प्यारी भाषा बन चुकी है। येणाऱ्या काळामध्ये जे आहेत शिक्षण संस्थेतील सुज्ञ शिक्षक असतील, विद्यार्थी असतील, पालक असतील, यांच्या वतीनं आम्ही तिसरी भाषा कंपल्सरी केलीच गेली पाहिजे। शासनाने जो शासन निर्णय मागे घेतलाय तो पुनश्च लागू करा, शासन निर्णय पुनश्च लागू करा। उद्धव ठाकरे
आणि राज ठाकरे यांची जे गुंड प्रवृत्तीची जी कार्यकर्ते आहेत आणि राज ठाकरेची जी विधान आहेत, जी कथनी आणि करणी कशी असावी, कसे व्हिडिओ करावेत, या सगळ्या संबंध बाबी घेऊन उच्च न्यायालयात जाणार आहोत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेवर कारवाई व्हावी म्हणून. दोपहर का सामना क्या बात है भाई उद्धव, अरे लोगों को तो बोलते हो कि हिंदी मत पढ़ो और हिंदी भाषा का पेपर तो चलाते हो, उसके कमाई भी तो करते होंगे ना. लाडकी बहीण योजनेवर सरकारमधल्या 2 मंत्र्यांची नाराजी असल्याचं त्यांच्या वक्तव्यातून दिसतंय. लाडकी बहीण योजनेमुळे विकास निधी रखडल्याचं दत्तात्रय भरणे म्हणाले, तर लाडकी बहीण योजनेमुळे इतर गोष्टींवर ताण येत असल्याचं भुजबळ म्हणाले. लाडकी बहीण योजनेवर आक्षेप घेणारी वक्तव्ये सरकारमधल्याच 2 मंत्र्यांनी केली आहेत. कारण लाडकी बहीण योजनेमुळे विकास कामांचा निधी रखडला असं वक्तव्य दत्तात्रय भरणे यांनी केलंय. तर लाडकी बहीण योजनेचा ताण इतर गोष्टींवर येत असल्याचं छगन भुजबळ म्हणाले. मी कुठे असू द्या, त्यामध्ये माझ्या इंदापूर तालुक्याला सर्वच विभागातून निधी कसा जास्त मिळेल यासाठी मी प्रयत्न बंधुरूप करत असतो. आज तुम्हाला मी सांगतो, ठीक आहे, आज लाडकी बहिणीमुळं थोडी योजना असल्यामुळे काही गोष्टीमध्ये थोडं निधीमध्ये थोडं यायला उशीर होतोय, उशीर झाला होता, परंतु आज सगळं हळूहळू गाडी पूर्ववत यायला लागलेली आहे. याच्यामध्ये काही लपवण्यासारखं काय आहे? एक स्वाभाविक आहे ना, अचानक आपल्याला मिळणाऱ्या तुमच्याही सुद्धा घरामध्ये जे काही इन्कम येत असेल आणि अचानक एक मोठा खर्च निघाला तर इतर खर्चांवर मग थोडासा ताण येतो. तसं राज्याचा सुद्धा तिजोरीचा असंच आहे. 45,000 कोटी रुपये जर वर्षातून काढायचे आहेत बाजूला, तर मग इतर या काही गोष्टींना ताण सहन करावंच लागणार. लाडक्या बहिणींना आता ढकलून द्यावं. दत्ता भरणेंना सांगा गावातल्या 4 बहिणी घ्या आणि चंद्रभागेला घेऊन ढकलून द्या त्यांना. आता काय राहिले? विधानसभेच्या प्रचारात अजित पवारांनी गुलाबी थीम वापरली. लाडक्या बहिणींच्या मतांना आकर्षित करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न सफल देखील झाला. पण आता त्याच लाडक्या बहिणींच्या पैशांबद्दल राष्ट्रवादीचेच 2 मंत्री वक्तव्य करत असल्यानं अजित पवारांची चांगलीच अडचण झाली आहे. कामाचा निधी जो आहे तो येत नाही असं दत्तात्रय भरणे म्हणाले काल. म्हणाले लाडक्या बहिणीच्या हप्त्यामुळे विकास कामाचे पैसे यायला विलंब होतोय. मी विचारतो त्याला कुठली बातमी कळाली. शेवटी तो माझा सहकारी आहे, मंत्री महोदय, त्यांना विचारून क्लिअर करतो कुठल्या अपेक्षेने कुठल्या हेतूने ते बोलले. भाजपच्या नेत्यांनी मात्र यावर सावध प्रतिक्रिया दिली आहे. लाडकी बहीण योजना सुरू असली तरी विकास कामांना निधीची अडचण येणार नाही असं भाजप नेते म्हणाले. ठीक आहे, आता ते मंत्री आहेत, त्यांना कदाचित जास्त माहिती असू शकते, पण माझ्या खात्या अंतर्गत तर मी सांगू शकतो की मी कुठल्याही पद्धतीची अडचण मला तरी माझ्या नजरेसमोर दिसत नाही. आणि जे प्रकल्प माझ्या खात्या अंतर्गत आज मी हाती घेतलेले आहेत त्या प्रत्येक प्रकल्पाला न्याय देण्यासाठी मी समर्थ आहे. नाही, दत्तात्रय भरणे काय बोललेत ते मला माहीत नाही, पण विकास निधी हा मोठ्या प्रमाणावर येतोय. आपण बजेट पाहतोय, पुरवणी मागण्या सुद्धा आता आम्ही परवाच पास केलेल्या आहेत आणि त्यामुळे मला केवढं बजेट कळतं त्याच्यानुसार व्यवस्थित विकास कामाला पैसा त्या ठिकाणी येतोय. निधी मिळणार नाही असं अजिबात नाही. लाडक्या बहिणींना वेळेत निधी मिळतो, मिळत राहणार आणि कधी आम्ही लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी निधीपासून त्या दुरापास्त ओढायला त्याची काळजी घेऊ. लाडक्या बहिणी पात्र नव्हत्या, त्यात काही फिल्टरिंग झालं, पण मला वाटतं की ही योजना चालू राहील आणि डेफिनेटली आपल्या बजेटवर एक स्ट्रेस पडतोच, पण बहिणींसाठी तो स्ट्रेस सहन करून मला वाटतं स्टेट ते त्याच्यावर येईल आणि त्याच्या एक देवाभाऊ आहेत, त्यांच्याकडे सर्व काही आहे तरीही फोडाफोडी करतात अशी टीका उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर केली. देवाभाऊ वाघमारे यांच्या पक्षप्रवेशावेळी ठाकरेंनी फडणवीसांवर निशाणा साधलाय. सुरुवात करताना मी बोलतो तुमचे लक्षात नाही आलं, म्हणता बरं झालं आपल्याकडे सुद्धा एक देवाभाऊ आहे. आता समजलं ना, पण दोघांमध्ये फरक आहे. एकाकडे सगळं काही आहे, तो पुढापुढी करतोय आणि हा आपला देवाभाऊ त्याला मी म्हणतात आज माझ्याकडे द्यायला काही नाही, हे लढावं लागेल म्हणजे लढायचं तयारी आहे.
पैशांच्या बॅगेच्या व्हिडिओवरून संजय शिरसाट आणि राऊतांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. काल शिरसाटांनी आपला व्हिडिओ मॉफ केल्याचा दावा केला होता, तर यावर व्हिडिओ मॉफ केला की नाही हे फॉरेन्सिक लॅब ठरवेल. व्हिडिओ ओरिजिनल आहे असं राऊत म्हणाले. मॉफ केलेला तो व्हिडिओ माझ्या बेडरूमचा व्हिडिओ, तर तुम्ही जर काळजीपूर्वक पाहाल तर तो मॉफ केलेला व्हिडिओ आहे. स्वप्ना पाटकर वगैरे त्याच्याबद्दलचं काय काय वक्तव्य केलं हे जर तो जर व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल की यांची लायकी किती. चरित्र हनन करण्याचा प्रकार हे जे काही वारंवार करतात त्यासाठी त्यांना मी आबरू नुकसानीची एक नोटीस आज त्यांना पाठवणार आहे. त्यांच्यावर तो गुन्हा दाखल करणं, त्यांनी जर माफी मागितली नाही तर त्यांच्यावर तो गुन्हा दाखल केला जाईल. त्याच्यावरती विधानसभेत त्याने उद्या वक्तव्य करू द्या. व्हिडिओ मॉर्फ केलाय की काय केलंय हे फॉरेन्सिक लॅब ठरवेल ना. हे फॉरेन्सिक लॅब ठरवतं. फॉरेन्सिक लॅब जी असते ती ठरवते काय आहे ते. आणि तो व्हिडिओ आम्ही काढलाय, ओरिजिनल पण आहे आणि व्हायरल सुद्धा आहे. सोलापूरमध्ये संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षांना काळं फासण्यात आलं. प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोटमध्ये काळं फासण्यात आलंय. शिवधर्म फाउंडेशन आणि शिवभक्तांनी काळं फासल्याची माहिती मिळते. संभाजी ब्रिगेडच्या नावात छत्रपती संभाजीराजेंचा एकेरी उल्लेख असल्यानं काळं फासलंय. माझ्या हत्येचाच कट केला गेला होता. माझ्यावर तशा प्रकारचा हल्ला झालेला आहे. माझे कार्यकर्ते संभाजी ब्रिगेडचे संभाजी भोसले असतील आणि त्यांचे सगळे सहकारी यांच्यामुळे मी आज जिवंत आहे. अन्यथा माझ्यावर जीवितावर हल्ला झाला होता आणि याला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे. ही शेवटाची सुरुवात आहे एवढं मी निश्चित सांगतो. संभाजी ब्रिगेडचा इतिहास सगळ्यांना माहीत आहे. संभाजी ब्रिगेडचं उत्तर देण्याची पद्धत माहीत आहे. अचानकपणे शिवधर्म प्रतिष्ठान फाउंडेशनचे कार्यकर्त्यांनी माझ्यावर काळं वंगन तेल टाकलं आणि त्यांनी माझ्यावर हल्ला केला. त्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला. अचानकपणे शिवधर्म प्रतिष्ठान फाउंडेशनचे कार्यकर्त्यांनी माझ्यावर काळं वंगन तेल टाकलं आणि त्यांनी माझ्यावर हल्ला केला. त्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला. निश्चितच ते संभाजी ब्रिगेडच्यावर ज्यावेळेस हल्ला करतात त्यावेळेस ते विरुद्ध विचारसरणीचे आहेत. हे निश्चित आहे ते भाजपचे कार्यकर्ते आहेत. ते शिवधर्म प्रतिष्ठानच्या नावाने काम करतात. सोलापूरमध्ये संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांना काळं फासण्यात आलेलं आहे आणि यावर आम्ही प्रवीण गायकवाडांच्या पाठीशी उभे आहोत असं ट्विट रोहित पवार यांनी केलेलं आहे. तर या गैरकृत्याचा तपास झाला पाहिजे अशी मागणी रोहित पवार करतायत. नेमकं काय म्हटलंय ट्विटमध्ये पाहूया. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये शाईफेक करणाऱ्या विकृतीचा जाहीर निषेध. असभ्याच्या बळावर त्यांनी अनेकांना उघडं पाडण्याचं काम केलं म्हणून तर त्यांच्याशी अशा प्रकारे गैरकृत्य केलं नाही ना. याचाही तपास झाला पाहिजे. तसंच हे कृत्य करणारी व्यक्ती कोणत्या पक्षाशी आणि विचारांशी संबंधित आहे हे उघड आहे. त्यामुळे या भ्याड कृत्यामागील मास्टरमाइंडचाही पोलिसांनी शोध घ्यावा. आम्ही सर्वजण गायकवाडांच्या पाठीशी आहोत असं रोहित पवार यांनी म्हटलंय. उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर निवड झाली. दरम्यान आपल्याला मोदींचा फोन आला आणि त्यांनी मराठीत बोलू की हिंदीत असा विचारल्याचा किस्सा उज्ज्वल निकम यांनी यावेळी सांगितला. तर उज्ज्वल निकम राज्यसभेवर गेले. त्यांच्यासोबतच केरळमधील वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ते सदानंद मस्ते यांची देखील राज्यसभेवर नियुक्ती झाली आहे. माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला तसंच प्रसिद्ध इतिहासकार मीनाक्षी जैन यांचीही राज्यसभेवर नियुक्ती झाली आहे. पंतप्रधान मोदीजी हे उत्कृष्ट मराठी बोलतात. आपल्या काही भाषणांना महाराष्ट्रात मराठीत सुरुवात करतात, नंतर हिंदीत भाषण करतात. पण ज्या वेळेला मला काल 8:44 त्यांचा फोन आला आणि ज्यावेळेला ऑपरेटरने त्यांना कनेक्ट करून दिला त्यावेळेला म्हणाले, उज्ज्वलजी मी मराठीत बोलू का हिंदीत बोलू. मी हसलो आणि हसल्यावर ते खळखळून हसलेत. मी थोडासाच हसलो कारण मला असं वाटलं ते कोणत्या उद्देशाने विचारतात.
पण ते खळखळून हसल्यानंतर ते म्हणाले, मी त्यांना उत्तर दिलं की म्हटलं दोन्ही भाषांवरती आपलं प्रभुत्व आहे साहेब. ते म्हणाले नाही उज्ज्वलजी, मी फोन एवढा करता केला की राष्ट्रपती महोदया तुमच्यावरती काही जबाबदारी सोपवू इच्छितात, तुम्ही स्वीकाराल ती? म्हटलं हो. कोणती जबाबदारी? ते म्हणाले राज्यसभेचा सभासद म्हणून. माननीय नरेंद्र मोदीजी यांचे विशेष आभार मानतो की मोदीजींनी हा निर्णय केला की ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब यांच्यासारखा एक निष्णात विधिज्ञ जो सातत्याने देशाच्या बाजूने उभा राहतो आणि गुन्हेगारांच्या विरोधात उभा राहतो, त्यांना राज्यसभेवर पाठवलं पाहिजे आणि राष्ट्रपतींच्या कोट्यातनं ते राज्यसभेवर गेलेले आहेत. मी श्री उज्ज्वल निकम साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो. ॲडव्होकेट उज्ज्वल निकमांना त्या ठिकाणी अभिनंदन करते. मला कुठेतरी दुःख या गोष्टीचं आहे की भाजपाचे जे निष्ठावंत महादेव भंडारे त्यांचं नाव तुम्ही MLC मध्ये ऐकलं, राज्यसभेमध्ये ऐकलं, दुर्दैवानं त्यांना पक्षामध्ये काही पद मिळत नाही. म्हणजे मला कळत नाही की भाजपामध्ये निष्ठावंत असलेल्या कार्यकर्त्यांना पद न देता अशा तऱ्हेने बाहेरून आलेल्या व्यक्तीला एवढी मोठी मोठी पदं देतात. पण ते ठीक आहे, त्यांचं अभिनंदन, ते नशीबवान आहे. आणि असं आहे की मी त्यांना पाडलं नाही, त्यांना जनतेने पाडलं.